आजच्या आपल्या या नवीन सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी खूप उत्सुक आहे आजच्या विषयासाठी. हो, मी सुद्धा. आजचा आपला विषय खरोखरच खूप रंजक आणि सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचा आहे. नक्कीच. म्हणजे आपण नेहमी तंत्रज्ञानाबद्दल बोलतो, पण आजची आपली ही चर्चा तंत्रज्ञानाच्या अगदी पलीकडची आहे. अगदी बरोबर. कारण जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट थेट पैशांशी जोडली जाते ना, तेव्हा त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हो ना. आणि जेव्हा विषय जागतिक अर्थव्यवस्थेशी आणि लोकांच्या विश्वासाशी जोडला जातो, तेव्हा साहजिकच सरकारे त्याकडे डोळेझाक करू शकत नाहीत. आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, तो म्हणजे क्रिप्टो आणि त्याचं नियमन म्हणजे रेग्युलेशन. हो, आणि हे समजून घेणं आता खूपच गरजेचं झालंय. हां. आपण सुरुवात एका उदाहरणाने करूया. म्हणजे मला कालच एक विचार आला होता. कल्पना करूया की एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या गॅरेजमध्ये एक अतिशय वेगाने धावणारी अत्याधुनिक स्पोर्ट्स कार बनवली आहे. बरं. आणि अनेक वर्ष ती व्यक्ती ही कार अशा कच्च्या रस्त्यांवर चालवत असते, जिथे कसलेही नियम नाहीत, ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत आणि पोलिसांचा मागमूसही नाही. म्हणजे अगदी मुक्त संचार. अगदी तसंच. पण अचानक एके दिवशी ती कार थेट राष्ट्रीय महामार्गावर आणली जाते. तिथे सरकार एक टोलनाका उभा करतं, त्या गाडीकडून रस्ता वापरल्याबद्दल कर किंवा टॅक्स वसूल करतं. हो, हे तर होणारच. पण गंमत बघा, त्याच वेळी सरकार त्या गाडीला अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासिंग सर्टिफिकेट देण्यास मात्र स्पष्ट नकार देतं. अरे बापरे. म्हणजे पैसे घेतायत, पण अधिकृत मान्यता नाही. हो. आणि आजच्या घडीला जगभर क्रिप्टोकरन्सी आणि सरकार यांच्यात नेमका हाच खेळ सुरू आहे असं मला वाटतं. म्हणजे हे अतिशय समर्पक असं उदाहरण दिलंय तुम्ही. क्रिप्टोची आजवरची वाढ पाहिली तर ती एखाद्या बंडखोर किशोरवयीन मुलासारखीच वाटते. बंडखोर किशोरवयीन मुलगा हो. म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, सुरुवातीला कोणाचेही न ऐकणारा, स्वतःच्याच जगात हरवलेला हा तरुण आता अचानक मोठा झालाय. तो आता नोकरी करू लागलाय आणि आता त्याला कर आणि कायद्याच्या कडक चौकटीचा सामना करावा लागतोय. हां. हो, अगदी तसंच झालंय हे. आणि हीच ती वेळ आहे जिथे नियमन किंवा रेग्युलेशन खऱ्या अर्थाने चित्रात येतं. हा अत्यंत निर्णायक टप्पा आहे जिथे हे तंत्रज्ञान प्रगल्भ होतंय. पण लोकांमध्ये कसा समज असतो की नियमन आलं म्हणजे बंधने आली. हो, अनेकदा लोकांचा असाच समज असतो की नियमन म्हणजे केवळ बंधने लादणे किंवा विकासाला खीळ घालणे. पण प्रत्यक्षात नियमन ही एक पायाभूत सुविधा असते. म्हणजे एक प्रकारचा बेस तयार होतो. हो, त्यामुळे बाजारात कोणते नवीन पर्याय टिकून राहतील, वाढते धोके कसे नियंत्रणात राहतील आणि एक अत्यंत गोंधळात टाकणारं तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात कसं येईल हे ठरत असतं. अच्छा, म्हणजे जोपर्यंत नियमन नसतं तोपर्यंत ती गोष्ट केवळ इंटरनेटपुरती मर्यादित असते. अगदी बरोबर. आपण त्याला एक एज केस म्हणू शकतो. पण जेव्हा कायदे बनतात तेव्हा ती जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अधिकृत भाग बनते. एक सेकंड, इथे मला थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. नक्कीच, सांगा. आपण म्हणतोय की नियमनामुळे गोष्टी मुख्य प्रवाहात येतात. पण लोकांमध्ये असा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे की एकदा का एखाद्या गोष्टीवर नियमन आलं की ती गोष्ट 100% सुरक्षित झाली. हा खूपच मोठा गैरसमज आहे. हो ना? किंवा लोकांना वाटतं की सरकारने त्याला आता कायमचं ग्रीन सिग्नल दिलं आहे. मगाशी मी जे गाडीचं उदाहरण दिलं त्याला जोडून सांगायचं तर रस्त्यावर गाडी चालवताना सीट बेल्ट लावण्याचा नियम आहे. हो, तो सुरक्षिततेसाठी असतो. पण केवळ सीट बेल्ट लावला म्हणजे अपघात होणारच नाही किंवा गाडी ताशी 200 किलोमीटर वेगाने चालवायला अधिकृत परवानगी मिळाली असा त्याचा अर्थ नक्कीच होत नाही ना. अगदी अचूक. आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. हीच बाब क्रिप्टोच्या जगात सर्वात जास्त लागू होते. म्हणजे नियमनाचा नेमका अर्थ काय घ्यायचा मग? नियमन म्हणजे संमती किंवा नियमन म्हणजे संपूर्ण सुरक्षितता हा विचारच मुळात अतिशय धोकादायक आहे. नियमनाचा साधा अर्थ असा असतो की सरकारने ती विशिष्ट प्रणाली अस्तित्वात आहे हे आता मान्य केलं आहे. म्हणजे त्यांनी डोळे उघडून पाहिलंय की हे सुरू आहे. हो, आणि लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत हे त्यांनी पाहिलंय. त्यामुळे आता त्यातून होणारं संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी काही संरक्षक भिंती उभारणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त नुकसान कमी करण्यासाठी हे सगळं चाललंय. हो, तर युरोपच्या नियामकांनी तर अत्यंत स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या इशारा दिला आहे की नियमनाची चौकट लागू झाली असली तरी क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरता आणि त्यातील मूळ धोके अजिबात संपुष्टात येत नाहीत. अरे बापरे.
म्हणजे नियमन आलं तरी फसवणुकीचा धोका तसाच राहतो. हो ना, नियमन आलं तरी एका रात्रीत किमती कोसळण्याची अस्थिरता किंवा गुंतवणूकदारांनी चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता या गोष्टी तशाच राहतात. बाजार हा बाजारासारखाच वागतो. अच्छा, म्हणजे नियामकांना गुंतवणूकदारांचं नुकसान पूर्णपणे थांबवायचं नसून फक्त प्रक्रियेत पारदर्शकता आणायची आहे. अगदी बरोबर. पारदर्शकता आणि कोणाची तरी जबाबदारी निश्चित करायची आहे. आपण हे एका यंत्रणेच्या दृष्टीने समजून घेऊया. बरं. समजा एखाद्या देशाने क्रिप्टो उद्योगाच्या काही भागाचं नियमन केलं, तर याचा अर्थ त्यांनी प्रत्येक क्रिप्टो कॉईनला अधिकृत चलन म्हणून स्वीकारलं आहे असा अजिबात होत नाही. म्हणजे बिटकॉइन किंवा इथिरियम हे आता लीगल टेंडर झाले असा त्याचा अर्थ नाही. अगदी तसंच. ते फक्त काही सेवांना परवानगी देऊ शकतात, काहींवर निर्बंध लादू शकतात आणि कंपन्यांना त्यांची आर्थिक माहिती उघड करण्याची सक्ती करू शकतात. म्हणजे एक्सचेंज चालवणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण येतं. हो, नियमन हे प्रामुख्याने ग्राहकांचं संरक्षण, बाजारातील पारदर्शकता आणि काळा पैसा पांढरा करण्याला आळा घालणे यांसारख्या गोष्टींसाठी असतं. हे खूपच महत्वाचं आहे. संरचना नेमकी कशी आकार घेत आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला युरोपमध्ये पाहायला मिळतं. हो, मी पण ऐकून होते की युरोपसारख्या खंडाने या बाबतीत आघाडी घेतली आहे. त्यांनी नेमका असा कोणता किल्ला बांधला आहे ज्यामुळे सगळे युरोपकडे एक आदर्श मॉडेल म्हणून पाहतायत? यातील सर्वात रंजक आणि अभ्यासावी अशी बाब म्हणजे युरोपचा मार्केट्स इन क्रिप्टो ॲसेट्स कायदा, ज्याला थोडक्यात मिका असं म्हटलं जातं. मिका, MICA. हो, अगदी तेच. हा एक अतिशय व्यापक आणि ऐतिहासिक कायदा आहे जो 30 डिसेंबर 2024 पासून युरोपमध्ये प्रत्यक्ष लागू झाला आहे. म्हणजे हा कायदा आता अस्तित्वात आहे. तर हा कायदा नेमके काय करतो? यापूर्वी युरोपमधील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम होते. म्हणजे फ्रान्सचा नियम वेगळा, जर्मनीचा वेगळा. यामुळे तर खूपच गोंधळ उडत असेल कंपन्यांचा. हो ना, यामुळे संपूर्ण बाजारात एक प्रकारचा विस्कळीतपणा होता. पण या मिका कायद्यामुळे या विस्कळीत बाजाराला एक समान आणि कडक चौकट मिळाली आहे. अच्छा, म्हणजे आता संपूर्ण युरोपियन युनियनसाठी एकच नियम. हो, आता तिथे क्रिप्टो कंपन्यांना अधिकृत परवाने घ्यावे लागतात. ग्राहकांना धोक्यांची पूर्वकल्पना देणं बंधनकारक झालंय. म्हणजे नुसत्या जाहिराती करून चालणार नाही, धोके पण सांगावे लागतील. अगदी बरोबर. आणि जर काही गैरप्रकार झालाच तर उत्तरदायित्व कोणाचं हे पण आता या कायद्यामुळे स्पष्ट झालंय. हे खरोखरच खूप मोठं पाऊल आहे. पण मग युरोपच्या बाहेर जगातील इतर देशांचा दृष्टिकोन कसा आहे? तिथे मात्र चित्र थोडं वेगळं आहे. म्हणजे सगळेजण युरोपसारखे स्पष्ट कायदे बनवत आहेत का, की अजूनही संभ्रम आहे? उचलत आहेत, तर काही देश अजूनही थांबा आणि पहा या भूमिकेत आहेत. पण काही बदल दिसतोय का पूर्वीपेक्षा? एक मोठा धोरणात्मक बदल नक्कीच झालाय. म्हणजे काही वर्षापूर्वी जगभरात हे तंत्रज्ञान नक्की काय आहे हा प्राथमिक प्रश्न विचारला जात होता. हो, तेव्हा तर कोणालाच काही समजत नव्हतं. पण आता चर्चा खूप पुढे सरकली आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की आपल्या पारंपरिक बँकिंग व्यवस्थेवरील नियंत्रण न गमावता या नवीन अर्थव्यवस्थेवर कशी देखरेख ठेवायची. म्हणजे कंट्रोल स्वतःकडेच ठेवायचा आहे सरकारांना. नक्कीच. आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी जगभरातील धोरणकर्ते आता क्रिप्टो एक्सचेंजेसवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? इथेच खऱ्या अर्थाने एक मोठा विरोधाभास दिसून येतो असं मला वाटतं. कसं काय? म्हणजे युरोपचा हा अतिशय शिस्तबद्ध किल्ला पाहिला आणि मग एका विशाल अर्थव्यवस्थेकडे म्हणजेच आपल्या भारताकडे पाहिलं तर चित्र खूपच वेगळं दिसतं. हो, भारताची परिस्थिती नक्कीच वेगळी आहे. भारतात युरोपच्या तुलनेत अशी कोणतीही स्पष्ट नियमावली दिसत नाहीये. अनेकदा असा प्रश्न पडतो की काय भारत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, की याला एका ग्रे झोनमध्ये ठेवून फक्त वेळ मारून नेत आहे? भारताची भूमिका अतिशय सावध, गुंतागुंतीची आणि अनेक पदरी आहे असं मी म्हणेन. म्हणजे नेमकं कसं? त्यांनी बंदी तर घातलेली नाहीये. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की भारतात युरोपच्या मिकासारखा कोणताही एकच मोठा सर्वसमावेशक क्रिप्टो कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही. हो, ते तर स्पष्टच आहे. रॉयटर्सच्या 2025 आणि 2026 मधील अहवालानुसार भारतात क्रिप्टो अधिकृतपणे रेग्युलेटेड नाही. पण याचा अर्थ असा अजिबात काढता येणार नाही की भारत याकडे दुर्लक्ष करत आहे. मग भारत सरकार नक्की करते काय? भारताने आंशिक देखरेख म्हणजेच पार्शल ओव्हरसाईट करण्याचा अतिशय विचारपूर्वक मार्ग निवडला आहे. आंशिक देखरेख. एक सेकंड, पण हे कसं शक्य आहे? एकीकडे तुम्ही त्याला पूर्ण मान्यता देत नाही, पण दुसरीकडे त्यावर लक्षही ठेवून आहात. हे प्रत्यक्षात काम कसं करतं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारत सरकारने पूर्ण मान्यता न देता
केवळ काही अत्यंत संवेदनशील बाबींवर नियंत्रण ठेवलं आहे. जसं की फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, ज्याला आपण FIU म्हणतो, त्यांच्याकडे क्रिप्टो एक्सचेंजेसची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. अच्छा, म्हणजे एक्सचेंजेसची माहिती सरकारकडे जाते. हो. तसंच अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच AML कायद्याद्वारे या सर्व डिजिटल व्यवहारांवर कडक लक्ष ठेवलं जात आहे. म्हणजे कोणी काळा पैसा तर गुंतवत नाहीये ना, यावर लक्ष आहे. अगदी बरोबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार क्रिप्टोला मुख्य प्रवाहातील आर्थिक व्यवस्थेत खूप खोलवर आणण्याबाबत अत्यंत सावध आहेत. त्यांना भीती कशाची वाटतेय? त्यांना अशी भीती वाटते की जर याला बँकिंग प्रणालीसारखी पूर्ण मान्यता दिली तर देशाच्या पारंपरिक आर्थिक सुरक्षेला मोठा धक्का बसू शकतो. हे पण खरंच आहे. त्यामुळे भारताची सध्याची रणनीती ही सावध, देखरेख अशी आहे, पूर्ण स्वीकार अशी नक्कीच नाही. पण इथेच तर मोठा गोंधळ उडतो ना लोकांचा. कोणता गोंधळ? जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर 30% टॅक्स लावत असाल तर लोकांचा साहजिकच असा तर्क असतो की सरकार टॅक्स घेत आहे म्हणजे क्रिप्टो 100% अधिकृत आणि कायदेशीर आहे. हो, लोकांचा असा समज नक्कीच होतो. हा दुटप्पीपणा नाही का? मगाशी मी जे टोल नाक्याचं उदाहरण दिलं होतं ते इथे तंतोतंत लागू होतं असं मला वाटतं. हो, ते उदाहरण इथे खूप छान बसतं. जसं एखाद्या व्यक्तीकडून टोल नाक्यावर टोल वसूल केला जातो, याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीची गाडी रस्त्यावरील सर्वात सुरक्षित गाडी आहे किंवा त्या व्यक्तीचं लायसन्स योग्य आहे असं सरकारने प्रमाणित केलं आहे. अगदी बरोबर. तो फक्त एक कर आहे जो रस्ता वापरल्याबद्दल द्यावा लागतो. हे उदाहरण अत्यंत अचूक आहे आणि हा फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की कर आकारणी म्हणजे कायदेशीर मान्यता नव्हे. पण मग सरकारने टॅक्स का लावलाय? बघा, आयकर कायदा 2025 आणि बजेट 2025 मध्ये व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सचं रिपोर्टिंग अधिक पारदर्शक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजे लोकांना आता आपल्या क्रिप्टोचा हिशोब द्यावा लागतो. हो. यामागील अर्थशास्त्रीय आणि कायदेशीर तर्क अतिशय साधा आहे. सरकारला देशात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवायचं आहे. आणि जर त्यातून कोणी नफा कमवत असेल तर सरकारला त्यांचा वाटा हवाय. नक्कीच. त्यातून त्यांना महसूल मिळवायचा आहे. कर प्रणाली या संपत्तीची नोंद घेत आहे, पण कर घेणे आणि त्या संपूर्ण डिजिटल बाजाराला कायदेशीर अधिकृत चलनाची मान्यता देणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने टॅक्स भरला याचा अर्थ त्या व्यक्तीला मुख्य प्रवाहातील बँकिंग सेवेचा अधिकृत दर्जा मिळाला असा होत नाही. अजिबात नाही. लोकांमध्ये अनेकदा असा एक शॉर्टकट विचार असतो की जर टॅक्स लागतोय तर ते पूर्णपणे नॉर्मल आणि अधिकृत झालं आहे. हो, बहुतांश लोकांना असंच वाटतं. हा विचार अत्यंत धोकादायक ठरू शकतो. सरकार एखाद्या गोष्टीवर कर लावू शकतं, पण तरीही ती गोष्ट मुख्य प्रवाहातील अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे असं मानून त्याबाबत कमालीची सावधगिरी बाळगू शकतं. आणि भारतात सध्या नेमकी हीच परिस्थिती आहे. हो, त्यामुळे कर भरणं, रिपोर्टिंग करणं आणि मनी लॉन्ड्रिंगचे नियम पाळणं याचा अर्थ सरकारने दीर्घकालीन कायदेशीर मान्यता दिली आहे असा होत नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने अत्यंत रंजक आणि गंभीर वळण घेतो. कसं काय? कारण जर कर घेणं म्हणजे पूर्ण मान्यता नव्हे आणि सरकार अजूनही सावध आहे तर मग सरकारला नेमकी चिंता कशाची आहे? टॅक्स तर मिळतोय ना? हो, पण चिंता वेगळीच आहे. इथेच मग स्टेबल कॉइन्स अँड अँटी मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा समोर येतो. स्टेबल कॉइन्स तर खऱ्याखुऱ्या पैशांसारखेच काम करतात ना, मग नियामक एवढे का घाबरले आहेत? जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून आणि सिस्टेमिक रिस्क म्हणजेच प्रणालीगत धोक्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं बरं, तर आपल्याला समजेल की नियामकांची सुटका उडाली आहे जेव्हा कोणतीही डिजिटल ॲसेट खऱ्या पैशांसारखी वापरली जाऊ लागते. म्हणजे लोक जेव्हा त्याचा वापर गुंतवणुकीसाठी न करता रोजच्या पेमेंटसाठी करू लागतात. अगदी बरोबर. गुंतवणुकीसाठी नाही तर पेमेंटसाठी किंवा बचतीसाठी करू लागतात, तेव्हा मध्यवर्ती बँका प्रचंड अस्वस्थ होतात. रॉयटर्सच्या अहवालातही हे स्पष्ट केलंय. पण स्टेबल कॉइन्स तर स्थिर असतात असं म्हणतात ना? हो, स्टेबल कॉइन्स हे नेहमी स्टेबल किंवा स्थिर मूल्याचे असल्याचा दावा करतात. ते म्हणतात की आमच्या एका डिजिटल कॉइन मागे एक खरा डॉलर किंवा रुपया सुरक्षित ठेवलेला आहे. पण मग त्यात अडचण काय आहे? ते तर बिटकॉइनपेक्षा जास्त सुरक्षित वाटतात. अडचण अशी आहे की या कॉइन्सच्या मागे नेमका कोणता आधार आहे हे कोणी तपासायचं. याची साठवणूक किंवा रिझर्व्ह कोण करतंय? म्हणजे ते फक्त सांगतात की पैसा सुरक्षित आहेत, पण गॅरंटी कोणी घेत नाही. हो, आपण एका कॅसिनोचं उदाहरण घेऊया. बरं, सांगा. स्टेबल कॉइन हे कॅसिनोमधला एका टोकनसारखं आहे. कॅसिनो मालक सांगतो की प्रत्येक टोकनच्या बदल्यात तिजोरीत खरा पैसा ठेवलेला आहे. ठीक आहे. पण समजा बाजारात अचानक मोठी घबराट पसरली
आणि सर्वांनी एकाच वेळी आपले पैसे परत मागितले. अरे बापरे. आणि तिजोरी उघडल्यावर समजलं की तिथे पुरेसा पैसाच नाहीये, तर काय होईल? नेमकं हेच, याला अर्थशास्त्रात बँक रन म्हणतात. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा थेट फटका सामान्य बँकांना आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसेल. ओहो, म्हणजे हे प्रश्न केवळ एका नवीन तंत्रज्ञानाला विरोध करण्यासाठी विचारले जात नाहीत? अजिबात नाही. हे पारंपरिक अर्थव्यवस्थेची आणि बँकिंग व्यवस्थेची तरलता म्हणजेच लिक्विडिटी टिकवण्यासाठी विचारले जाते. आता समजलं. म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेबल कॉइन्सबाबत अत्यंत सावध आहे तर. नक्कीच. कोट्यवधी रुपयांची उलाढाल एका समांतर डिजिटल अर्थव्यवस्थेत होत असेल, जिथे कोणाचंही नियंत्रण नाही, तर ती एक भयंकर मोठी जोखीम आहे. हो, कारण त्या पैशांचा वापर चुकीच्या कामांसाठी पण होऊ शकतो. हो ना. म्हणूनच ग्राहकांची ओळख पटवणे म्हणजेच KYC आणि संशयास्पद व्यवहारांवर नजर ठेवणे अनिवार्य केलं जात आहे. म्हणजे जोपर्यंत हे सगळं छोट्या स्तरावर होतं, तोपर्यंत ठीक होतं. हो, जोपर्यंत क्रिप्टो हे एका निनावी आणि लपून छपून चालणाऱ्या जगात होतं, तोपर्यंत ठीक होतं. पण आता जेव्हा मुख्य प्रवाहातील पैसा तिथे जातोय, तेव्हा सरकारला हे माहीत असणं आवश्यक आहे की पैसा कुठून येतोय आणि कुठे जातोय. हे ऐकल्यावर एक गोष्ट एकदम स्पष्ट होते की जर स्टेबल कॉइन्स किंवा खाजगी क्रिप्टो पारंपरिक चलनासाठी एवढा मोठा धोका असू शकतात, तर सरकारकडे यावर काही स्वतःचा उपाय आहे का? उपाय आहे ना? ते केवळ नियमन करून थांबणार आहेत की त्यांनी काही नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे? आणि याचं उत्तर म्हणजे डिजिटल रुपया ना, ज्याला आपण CBDC म्हणतो. हो, अगदी बरोबर. डिजिटल रुपया हेच याचं उत्तर आहे. पण इथेही सामान्य माणसाचा प्रचंड गोंधळ उडतो. लोकांना वाटतं की सगळे डिजिटल पैसे सारखेच आहेत. हो, आणि हा गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेला डिजिटल रुपया आणि बिटकॉइन किंवा इतर खाजगी क्रिप्टो या पूर्णपणे 100% वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळ्या कशा? डिजिटल रुपया हे खऱ्या अर्थाने भारताचे अधिकृत आणि कायदेशीर चलन आहे. त्याला आपण सॉव्हरेन लीगल टेंडर म्हणतो. म्हणजे मगाशी तुम्ही जे कसिनो टोकनचं उदाहरण दिलं, त्याच्या अगदी उलट. अगदी तसंच. खाजगी क्रिप्टो हे त्या कॅसिनो टोकनसारखे आहेत. त्यांचं मूल्य त्या नेटवर्कपुरतंच मर्यादित आहे. त्याला सरकारचा कोणताही आधार नाही. आणि डिजिटल रुपयाचं काय? याउलट डिजिटल रुपया हा डिजिटल स्वरूपातील खऱ्याखुऱ्या 500 रुपयांच्या नोटेसारखा आहे, ज्यावर स्वतः रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. फक्त ती स्वाक्षरी डिजिटल किंवा क्रिप्टोग्राफिक असते? हो, त्याचं मूल्य आणि हमी प्रत्यक्ष रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे. तो औपचारिक चलन व्यवस्थेचाच एक आधुनिक आणि सुरक्षित भाग आहे. म्हणजे सर्व डिजिटल पैशांना एकाच पारड्यात मोजणे ही खूप मोठी चूक ठरू शकते. नक्कीच. डिजिटल रुपया हा भविष्यातील अर्थव्यवस्थेचा एक अधिकृत मार्ग आहे, तर खाजगी क्रिप्टो हे एक प्रायोगिक आणि अत्यंत जोखीमाचं नेटवर्क आहे. बरोबर. भारताच्या मध्यवर्ती बँकेने अनेकदा स्पष्ट केलं आहे की डिजिटल रुपया हा भविष्यातील डिजिटल पेमेंटसाठी एक सुरक्षित मार्ग आहे. आणि खाजगी क्रिप्टोबाबत ते सावध आहेत. हो, खाजगी क्रिप्टोकरन्सीज आणि स्टेबल कॉइन्सबाबत ते कायम सावध राहिले आहेत. या दोन गोष्टी वेगवेगळ्या धोरणात्मक जगात राहतात, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की नियमन हे केवळ विकासाला ब्रेक लावणारी गोष्ट नाही. नाही, मुळीच नाही. योग्य नियमनामुळं कोणत्या कल्पना प्रत्यक्षात टिकतील, कोणत्या कंपन्या खऱ्या अर्थाने सेवा देऊ शकतील आणि अर्थव्यवस्थेला धक्का न लावता हे तंत्रज्ञान कसं वापरता येईल हे ठरतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण आजच्या चर्चेतून काही जुने गैरसमज कायमचे मागे सोडले पाहिजेत. जसं की आपण 4 मुख्य गैरसमज पाहिले. हो, पहिला गैरसमज म्हणजे बंदी नाही म्हणजे संपूर्ण मान्यता मिळाली आहे. हे साफ चुकीचं आहे. दुसरा गैरसमज म्हणजे कर आकारणी होत आहे म्हणजे संपूर्ण कायदेशीर स्वरूप मिळालं आहे. आपण पाहिलं की कर केवळ महसूर आणि माहितीसाठी असतो. हो, आणि तिसरा गैरसमज असा की नियमन आलं म्हणजे आता जोखीम शून्य झाली. कायदे आल्यावरही क्रिप्टो बाजारात अस्थिरता आणि फसवणुकीचे धोके कायम राहतात. आणि चौथा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे डिजिटल रुपया आणि खाजगी क्रिप्टो एकच आहेत. हे दोन्ही मुळातूनच पूर्णपणे भिन्न आहेत. बरोबर. या सर्व गोष्टींचा विचार करता भविष्यात आपण याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. मग सामान्य माणसांनी काय करावं? आपण अतिउत्साही न होता किंवा विनाकारण भीती न बाळगता एक अतिशय स्पष्ट, शिस्तबद्ध वास्तववाद स्वीकारला पाहिजे. म्हणजे वास्तव स्वीकारलं पाहिजे. हो, जगात नियमन वाढतच जाणार आहे, हे नक्की. काही देश नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्राधान्य देतील, तर काही देश आर्थिक स्थिरतेला
हो, भारतासारखे देश स्थिरतेला प्राधान्य देतील. आपण फक्त टॅक्स आणि कायद्यातील फरक समजून घेतला पाहिजे आणि खाजगी क्रिप्टो आणि सरकारी डिजिटल चलन यांची गल्लत करू नये. नियमन या तंत्रज्ञानाचा शेवट नाही, तर त्याच्या पुढील मोठ्या टप्प्याची ती एक आवश्यक चौकट आहे. हे खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही. आणि या सगळ्या चर्चेतून एका अत्यंत व्यापक आणि महत्त्वाच्या प्रश्नाची निर्मिती होते, ज्यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. होय, आणि तो प्रश्न असा आहे की जर सरकारे स्वतःचे डिजिटल चलन, जसं की भारताचा डिजिटल रुपया, अत्यंत यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे राबवत असतील बरं, आणि त्याच वेळी खाजगी क्रिप्टोवर कडक नियमन लादत असतील, तर मग भविष्यात क्रिप्टोचं जे मूळ विकेंद्रित किंवा डिसेंट्रलाइज स्वप्न होतं, म्हणजे बँका आणि सरकारच्या हस्तक्षेपाविना चालणारी अर्थव्यवस्था, हो, ते स्वप्न खरोखर जिवंत राहील का? की हे सगळं तंत्रज्ञान शेवटी केवळ पारंपरिक बँकिंगचाच एक डिजिटल आणि आधुनिक भाग बनून राहील? हा खूपच मोठा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सुरुवातीला आपण ज्या बंडखोर किशोरवयीन मुलाचं उदाहरण दिलं होतं, तो मुलगा आता समाजाच्या नियमांत एवढा अडकेल की त्याचं मूळ वेगळेपणच कायमचं नष्ट होईल, यावर खरंच विचार करायला हवा. नक्कीच. पुढील सखोल चर्चेत आपण एक अत्यंत व्यावहारिक बाजू पाहणार आहोत. सामान्य लोकांनी कोणतेही पॉलिसी एक्सपर्ट किंवा ट्रेडर न बनता या झपाट्याने बदलणाऱ्या क्रिप्टो प्रभावित भविष्यासाठी स्वतःला कसं तयार करावं यावर आपण बोलणार आहोत. हो, तो भाग खूपच उपयुक्त ठरेल. आजची ही चर्चा जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल आणि यामुळे नियमन, कर आणि डिजिटल चलन यातील गुंतागुंतीचा फरक समजण्यास मदत झाली असेल, तर ही चर्चा नक्कीच इतरांसोबत शेअर करा. आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. हो, सध्याच्या घडीला नियमन, कर आकारणी, डिजिटल रुपया की स्टेबल कॉइन्स यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त गोंधळात टाकणारा वाटतो, यावर नक्की विचारमंथन करा. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.